लग्न सराई खूप छान असं पार पडलं. मस्त जेवण होतं. जेवण वगैरे केलं आणि आम्ही निघालो. तर आम्ही घरी नाही निघालो आहे. आम्ही कोटमगाव म्हणजे येवल्याला आलो आहे. तर मग जगदंबा मातेचं दर्शन घेतल्याशिवाय कसं जाणार? कारण की इथे ना नवरात्रात इतकी गर्दी असते आणि लांबून लांबून लोकं दर्शनासाठी येतात. मग एवढ्या जवळ आपण जर आलो आहे तर मग दर्शन घेतल्याशिवाय कसं जाणार? तर मग आम्ही इथे दर्शनासाठी आलेलो होतो. बाहेर इतकं कडकडीत ऊन होतं. पण जेव्हा मंदिरात आम्ही प्रवेश घेतला ना, खरं सांगू इतकं थंड आणि शीतल इतकं शांत वाटत होतं की इथून जाऊच नाही. छान असं शांततेत देवीचं दर्शन झालं. कारण की नवरात्रात इतकी गर्दी असते की देवीचं दर्शनही व्यवस्थित होत नाही. आणि आज इतकं छान आम्हाला असं देवीचं दर्शन आम्ही केलं आहे देवीचं दर्शन आणि छान वाटत होतं मनाला. आणि आम्ही नारळ घेतलं होतं देवीच्या पायाशी नारळ ठेवून मग ते नारळ वाढवलं. माझे मिस्टर नारळ फोडत होते आणि बाहेरचा परिसर हे खूप छान आहे. इतका मोठा परिसर आहे. इतकं म्हणजे इतकी सोयीसुविधा आहे तिथं. परत लांबून जर कोणी आलेत ना देवी दर्शनासाठी तर त्यांच्यासाठी राहण्याची सुद्धा सोय आहे. पाणीपासून सगळी सोयीसुविधा आहे. तर माझे मिस्टर प्रसाद ठेवण्यासाठी मध्ये गेलेत आणि बाहेर हे बघा ते दरवाजा किती छान असं आहे. फक्त मध्ये ना फोटो काढण्यास सक्त मनाई आहे म्हणून आम्ही बाहेरूनच थोडंसं शूट केलं. तर थोडंसं आम्ही बाहेर फिरत होतो. हे बघा किती छान आहे. इतकं छान वाटत होतं ना असं वाटतं ते बघतच राहावं.